तयार झाला आहे आपला उन्हाळा स्पेशल मँगो फालुदा. चवीला अप्रतिम लागतो. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत फालुदा. फालुदा बनवण्यासाठी हे बघा, फालुद्याचं या पद्धतीचं मिश्रण मिळतं, जे की डीमार्टला किंवा दुकानात कुठेही किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तर हे मँगो मिक्स आहे. तर हे 200 ग्रामचं पॅकेट आहे. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, इकडे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतले आणि 6-7 मी काजूचे तुकडे म्हणजे अख्खे काजू घेतलेले आहेत. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. हे जे फालुद्याचं मिश्रण असतं ना, हे सगळं मिक्स असतं. आपण फक्त दूध गरम करायचं, त्याच्यामध्ये साखर घालून हे फक्त मिक्स करून घ्यायचं. आपल्याला बाकीचं काही घालायची गरज नाही, ते तयारच असतं. पाहू शकता, या पद्धतीचं पॅकेट मिळतं, ते घेऊन या. इकडे कढईमध्ये मी दूध घातलेलं आहे आणि आपण आता दुधाला हलवून 1-2 उकळ्या काढून घेऊया. तर आपण आता हलवत राहायचं, नाहीतर दूध बाहेर येऊ शकतं, म्हणून आपण हलवणं गरजेचं आहे. जर तुम्ही आईस्क्रीमच्या गाडीवरती फालुदा खाल्लात ना, तर तुम्हाला निदान 50 रुपये तरी लागतात. तर आपण घरच्या घरी आहे बघा, 1 लिटर दुधामध्ये 6 ते 7 लोक आरामात खाऊ शकतात. त्यासाठी आपण घरीच बनवायचं. तर या पद्धतीनं बनवा. इकडे दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण फालुदा मिक्स घालूया. याच्यामध्ये शेवाळ्या, साखर, सब्जा बी, बरंच काही मिक्स असतं. तर आपण ते घालून घेऊया. आपल्याला साखर जास्त लागणार नाही. मी जी साखर दाखवली ना, ती अगदी आपल्याला कमी पडली किंवा गोड तुम्हाला जास्त आवडत असेल तरच साखर घालायची. याच्यामध्ये साखर मिक्स असते, हे लक्षात घ्या. आपण हे सगळं मिश्रण घातलंय. आता हे ढवळून शिजवून घेणार आहोत. हे मँगो मिक्स मिश्रण आहे, त्यामुळे बघा कलर किती छान आलेला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे. इकडे आपला फालुदा तयार होत आलेला आहे बघा, छान उकळलेला आहे आणि आपल्या शेवाळ्या हे छान शिजलेल्या आहेत. तर आता मी माझ्याकडं काजू आहे ते मी घालते. तुमच्याकडं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी काही हरकत नाही. चवीला अप्रतिमच लागतं. आणखीन थोडं टेस्टी करण्यासाठी मी घालणार आहे मिल्कमेड. माझ्याकडं आहे मिल्कमेड म्हणजे कंडेन्स मिल्क मी घातलेलं आहे. तर आपण खिरीमध्ये वापरतो किंवा आपण गोडाच्या पदार्थात मी नेहमी वापरते, तसंच मी फालुद्यामध्ये पण वापर केलेला आहे. चवीला अप्रतिम लागतं. तयार झाला आहे आपला मँगो फालुदा. आता आपण फ्रीजमध्ये थंड करू आणि सर्व करणार आहोत. थंड झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती कापलेली फळं वगैरे घालू शकता किंवा सुका मेवा घालू शकता, आईस्क्रीम घालू शकता. चवीला छान लागतं. तर नक्की बनवा. आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात आपण याच्यामध्ये सब्जा असतात, त्यामुळे हे खाणं गरजेचं आहे. नक्की बनवा.